पाहिजे. नाही तर आता तुम्ही म्हटले असतील की जर इथं मानव हत्या वगैरे, ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली, पुराणाचं म्हणणं आहे की त्याच्यावर न्याय निवाड्याच्या दिवशी जे चार्जशीट भरलं जाईल ते अखिल मानव जातीच्या हत्येत, जिसने एक निष्पाप आदमी की जान की, उसने सारे मानव जाती की जान की. आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचवलं त्याने अखिल मानव जातीला जीवदान दिलं. पण हे क्रूरता वगैरे आहे ना, ते अज्ञानामुळे. मी जे उदाहरण देत होतो की दाढी आहे, लुंगी आहे, नाव पण बदललेलं आहे, आणि गांधीजींची हत्या केली. किती कठोर, किती क्रूर मुसलमान आहे ना, मुसलमानच आहे ना. कोण आहे तो? कोण आहे तो? बोल. मी नाही मुसलमान. नाही नाही, तो मारणारा तो मुसलमान नाही. कोण आहे मग? तो दाढी आहे, पण तो मुसलमानाला बदनाम करतोय ना. मुसलमानाला तो बदनाम करतोय ना. असाच प्रकार आहे, बहुधा असाच प्रकार आहे. आणि जे करतात ना, जे करत जरी असली ना, तर सरांनी त्याचं विश्लेषण केलं की त्यांना माहित नाही इस्लामशी काही देणं घेणं नाही, पैगंबर माहित. पैगंबरांना फक्त रहमती आलम, साऱ्या जगाकरता रहमत, दया, कृपानिधी हा शब्द प्रयोग आहे. आणि पैगंबरांच्या बाबतीत तर मशिदीमध्ये रोज एक भजन गायलं जातं, सलाम उस पर कि जिसने गालियां सुनकर दुआएं दी, सलाम उस पर कि जिसने घूम के प्यासों को कबाएं दी. मक्केचे जे विरोधक होते, मक्का शहर सोडावं लागलं, मदिन्याला यावं लागलं, एवढे कठोर विरोधक. परी खूप छळ केला त्यांनी. आणि इकडे आल्यावर तिकडे दुष्काळ पडला. इथून उंटांवर त्यांच्या मदती करता अन्न धान्य सगळ्या जीवनोपयोगी वस्तू, काय शिकवण आहे त्यांची. आणि असा पैगंबरांना मानणारा तो क्रूर असू शकतो. तुम्हाला एक आणखी उदाहरण देतो. अशी मदिन्यामध्ये मशीद आहे, अंत्ययात्रा चाललेली आहे, समोरून पैगंबर त्यांची सोबती बसलेली आहे. अंत्ययात्रा जवळ आली आणि पैगंबर आदराने उभे राहिले. पैगंबरच उभे राहिले, सगळे कार्यकर्ते उभे राहिले. अंत्ययात्रा गेल्यावर बसले. एक कार्यकर्ता म्हणाला, पैगंबर तुमचा गैरसमज झाला, म्हणजे ती मुसलमानाची नव्हती अंत्ययात्रा, ती यहुद्याची होती. अरे असं होतं का? पैगंबर त्याला उत्तर देत, अरे वेड्या, यहुदी जरी असला तरी का तो माणूस